माझा हरवलेला व्यक्ती मला भेटतो, ही भावनाच किती सुंदर आहे ना. ज्याचं हरवतं ना हम्म. ते त्याला कळतं. त्याच्या मित्राची बहीण होती, ती गेली होती कॅनलला. मग ज्यावेळेस तिने कॅनलला त्यावेळेस आम्हाला बॉडी न मिळता कपडे मिळाले. सांगवी पोलीस स्टेशनच्या आधी एक मुलगी मिसिंग झाली होती. मग ती कात्रजला रात्री 2 वाजता आली. 2 वाजता आली, त्या मित्राने तिच्या पैसे घेतले आणि केलं पळून निघून. त्यामुळे आम्हाला सगळी स्टोरी सांगितली होती की म्हणजे भाऊ, माझे आई वडील झोपले की मी त्यांचे इंस्टा चालू करायचे आई वडिलांच्या मोबाईलवरून आणि त्या मुलाशी कॉन्टॅक्ट अरे करायचे. बाप. कालच म्हणजे एक बॉडी आपल्याला वडगाव ब्रिज खाली भेटली. फक्त 5 मिनिटात कॉल आला. एखादी व्यक्ती जर हरवली की त्यांची आम्ही पूर्ण माहिती काय करतो, शोधपत्रिका तयार करतो. त्यांचं नाव घेतो. मग ते बेपत्ता झालेत का, हरवल्यात का, घरातून निघून गेले का, रागून निघून गेलेत, हे सगळं त्यांचं तारीख वार सगळं डिटेल करतो. त्यांच्या घरच्यांचे 2 नंबर खाली टाकतो आणि ती शोधपत्रिका पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल करतो. बऱ्याचदा ही लोक नाही म्हणतात मला नाही जायचंय घरी. होतं ना, एक मुलगी 4 महिने गायब होती. ते मला आळंदीत मध्ये भेटली. 5 तास तिची आम्ही विनवणी करत होतो, पण ती म्हणली आम्हाला आई वडिलांका जायचंच नाही म्हटली. पालकांनी मुलांना कसं समजावून सांगितलं पाहिजे. मुलींचा जाण्याचा राग वेगळा आहे, मोठ्या महिलांचा राग वेगळा आहे. काही काही चं कर्ज असतं, मग त्यांचं देणं होत नाही, त्यांचा राग वेगळा आहे. आजी आजोबांचा घरामध्ये काहीतरी वादबीद होतो. आजोबा होते कोल्हापूरचे आणि ते मुंबईवरून बसले लक्झरीने. रात्री 12 वाजता कात्रज घाटात उतरले. रात्री 12 वाजता मला कॉल आला की हे आजोबा नांदेड फाट्यावरती एका कॅनलच्या कडेला बसले होते. आई वडील सुद्धा बऱ्याचदा काय करतात, एकमेकांचा राग हा मुलांवरती निघला जातो बरोबर. आणि मग त्या पॉइंटला तो मुलगा विचार करतो माझं काहीच चुकलं नाही, मी तर काहीच केलं नाही. बरोबर. मग आई का मला अशी बोलली, मग मला आई अशी बोलली, मला वडील असे बोलले, तर मग मी नाही राहणार इथं, मी चाललो निघून. पुण्यातली एक मुलगी होती, घरातून निघाली, बॅग घेतली, क्लासला म्हणून सांगितलं आणि तिथून गेली. आदल्या दिवशी गेली 10 वाजता. जी व्यक्ती जाते ना त्याला राग असतो, कारण असं विनाकारण नाही कोण निघून जातं. 20 तारखेला मिसिंग झालेले ते, 20-21 तारखेला आणि कोंडव्यातनं आल्यात, चालत चालत कोंडव्यातनं आल्यात. कात्रज परत कात्रज चौकात आल्यात, कात्रज चौकातून चालत चालत घाटात गेल्यात. घाटातनं 2:30 वाजता त्या चालत जाताना दिसत आहेत, पुढे जाताना दिसत आहेत. पण आजी पुढे पण कुठे गेले नाहीत, मागं पुढे गेले नाहीत. ज्यावेळी एखादी व्यक्ती हरवली ना त्याची चेंजेस होतो. त्यांचे कपडे चेंज होतात, त्यांचे बूट नाही, चप्पल नाही मिळत, केस वाढतात, दाढी वाढती, म्हणजे तो व्यक्ती ओळखूच येत नाही. मुलींचं सगळ्यात जास्त गायब होण्याचं प्रमाण हे किती वयोगटातलं आहे? 16-17 16 ते 17. 16 ते 17 वयोगट जास्त मुली गायब होतात. आदल्या दिवशी तो नवरा बायकोंची भांडणं झाली आणि ते रागाने निघून गेले. त्यावेळेस ताईंना म्हटलं, ताई आपण शोधपत्रिका तयार करून व्हायरल करूया. तर ते म्हणे नाही, म्हणले अगं ते नातेवाईकात गेल्यानंतर ते बरोबर वाटत नाही. त्याच दिवशी दुपारी 3:30 वाजता कॉलिंग झालं की बाबा शिरोळमध्ये एक XYZ लॉजमध्ये ह्या व्यक्ती. नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. मंडळी, ही खरं तर दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल, पण ही सत्यता आहे. आपल्याकडे बऱ्याचदा लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील किंवा मिड एजमधली सुद्धा माणसं ही काही ना काही कारणाने घरातून निघून जातात किंवा इतरही कारणांमुळे ते गायब होतात, हरवतात असं आपण त्यांना म्हणतो. अशा वेळी त्या व्यक्तींना शोधायचं कसं? आणि या व्यक्तींना शोधणारी एक संस्था असते, तर त्या संस्थेमार्फत पोहोचायचं कसं? आणि आपला हरवलेला व्यक्ती हा आपल्यापर्यंत यावा यासाठी नेमकी प्रक्रिया काय असते, या सगळ्याच बाजूने आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. आणि आपले आजचे पाहुणे असणार आहेत महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष शिवभाऊ पासलकर. सर, खूप खूप नमस्ते. स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद मॅडम. तुमचं काम इतकं सुंदर काम आहे हे, म्हणजे माझा हरवलेला व्यक्ती मला भेटतो, ही भावनाच किती सुंदर आहे ना. काय होतं मॅडम, ज्याचं हरवतं ना ते त्याला कळतं की एखादी व्यक्ती जर घरातून निघून गेली आणि ती व्यक्ती मग कशी असेल, कुठे असेल, त्याला अंघोळ आहे का, जेवण आहे का, कुठं म्हणजे काय परिस्थिती असेल, ही वेदना ज्याचं हरवतं त्याला कळते. तुम्ही ज्यावेळेस असं म्हणता की ज्याचं हरवतं त्याला कळतं, तुमच्याही आयुष्यात असा काही प्रसंग घडलेला होता ज्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की नाही भाई, मला या लोकांसाठी काम करायचं? माझ्या मित्राची बहीण होती, ती थोडीशी म्हणजे
म्हणजे ती थोडीशी विसरबोळी होती, पण ती नी केली होती कॅनेलला. मग ज्यावेळेस तिने कॅनेलला केल्यानंतर आम्ही 4 वाजता गेली, 5 वाजता मिसिंग दाखल केली. दाखल केल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी असे पोस्टर तयार केले, शोधपत्रिका प्रत्येक बस स्टॉपला, स्वारगेटला असं चिटकवत गेलो पुढे. त्यानंतर एक पोलीस अधिकारी भेटले, त्यांनी सांगितलं की तुम्ही ही जी चिटकवताय ना, ही मुलगीची शासकीय म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही जी जी विल्हेवाट लावलेली आहे, थोडक्यात म्हणजे तिचं अंत्यसंस्कार शासकीय माध्यमातून झालेले आहेत. मग त्यावेळेस कळलं की बाबा की इथं जर का म्हणजे 4 वाजता हरवली, 5 वाजता मिसिंग दाखल केली, आणि मग हे असं कसं झालं, हा मोठा प्रश्न पडला होता. की मग त्या पोलीस स्टेशननी ह्या पोलीस स्टेशनला का कळवलं नाही. मग थोडक्यात ते त्यांनी त्यांच्या स्वारगेटकरनं हवेली पोलीस स्टेशन त्यांना कळवलं होतं, पण चौकीने ज्या पोलीस चौकी होती अभिरुचीनी, त्यांनी हवेली पोलीस स्टेशनला कळवलं नव्हतं. अरे बापरे. त्याच्यामुळं ते थोडंसं मिसकम्युनिकेशन झाल्यामुळं याच्यामध्ये. तो विषय त्यावेळेस आम्हाला बॉडी न मिळता कपडे मिळाले. ऐक. त्यावेळेस ठरवलं की नाही, आता आपण एक समाजामध्ये हरवलेल्या आणि सापडलेल्या लोकांसाठी एक महाराष्ट्रभर काम करायचं. आणि ती सुरुवात तेव्हा झाली, एक 15-20 वर्षापूर्वी. ज्यावेळेस म्हणजे तो सीन भांडणं झाली आणि मग ती मित्राची बहीण घराबाहेर पडली. मग ज्यावेळेस तुम्ही हे काम करताय त्यावेळेस साधारण टीमची गरज लागत असेल, कारण एक व्यक्ती हे इतकं मोठं काम करू शकत नाही. नाही करू शकत. मग मी त्यावेळेस आपलं त्यावेळेस व्हॉट्सअप नव्हतं, म्हणजे फेसबुक पण जास्त असं वापरायचा काही अभ्यास नव्हता. मग हळूहळू बॅनर लावून, शोधपत्रिका तयार करून, हे काय नाही करून आम्ही पोस्टर तयार करून हळूहळू काम चालू ठेवलं होतं. त्यानंतर ह्या कामाला जे स्पीड झालं ना, खरं तर 2018 नंतर. बरं. 18 नंतर जे कोरोनाच्या काळानंतर जे स्पीड वाढलं ना, ते ह्या 9-10 वर्षात, 8 वर्षात, 5 वर्षात खूप स्पीड वाढलं कामाला. आणि व्हॉट्सअप आलं, फेसबुक चांगलं आलं, इन्स्टा आलं, म्हणजे भरपूर आपल्या सोशल मीडियाचा जे पुरेपूर फायदा आहे ना, आता आपण त्या मिसिंगसाठी वापरतो. सोशल मीडिया कडे आपण 2 पद्धतीने बघू शकतो. म्हणजे सोशल मीडिया हा जितका चांगला आहे, तितकाच तो वाईट असण्याचीही बरीच कारणं आहेत. आता यामध्ये हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे तुम्ही मिसिंग केसेस हँडल करता. बऱ्याचदा मुलीसुद्धा घराबाहेर पडतात. मग आई-वडिलांशी वाद होतात. यामध्ये बरीच कारणं असतात. प्रेम प्रकरणं असतात. त्यावरून एखाद्या मुलीचं आई-वडिलांशी भांडण होतं, की तुम्ही माझ्या मनाविरुद्ध करताय, तर मग मी चालले निघून. अशा काही केसेस घडलेल्या आहेत का? आणि त्यामध्ये सोशल मीडियाचा कसा तुम्हाला उपयोग झाला? आता एक सांगवी पोलीस स्टेशनच्या आधी एक मुलगी मिसिंग झाली होती, आणि ती कात्रजला आल्यानंतर तिने येताना तिच्या मित्रांनी सोशल मीडियावर तिची कॉन्टॅक्ट करून म्हटले येताना 2,000 रुपये घेऊन ये. बरं. मग ती कात्रजला रात्री 2 वाजता आली. 2 वाजता आली, त्या मित्रांनी तिच्या पैसे घेतले आणि केलं पळून निघून. लगेच. लगेच ठेवतात. आता मग ती तिथे आल्यानंतर 2,000 घेतले, तो निघून गेला. निघून गेल्यानंतर तर रात्री 1-2 वाजता ज्या कात्रज बस स्टॉपला ती मुलगी होती, आताची परिस्थिती किती वाईट आहे. बापरे. उद्या जर कधी चुकून घटना झाली असती, काय झाली असती. मग ते पोलीस अधिकारी आले, त्यांनी आम्हाला भेटले. मग आम्ही शांतता कमिटीच्या महिला आहेत, त्या मुलीला त्यांच्याकडे ठेवल्या. मग सकाळी 11 वाजता मग आम्ही त्या मुलीची थोडक्यात माहिती, वर्णन सगळं शेअर केलं. आणि मग ग्रुपच्या माध्यमातून सांगवी पोलीस स्टेशनचे अधिकारी आमच्या ग्रुपला आहेत, त्यांनी ताबडतोब लगेच सांगितलं की भाऊ आपल्या इथंच मिसिंग आहे. तर मग म्हटलं मी येऊ का मुलीला घेऊन. म्हटलं या मुलीला घेऊन. मग आम्ही त्या ठिकाणी मुलीला घेऊन गेल्यानंतर त्यांनी पण त्यांच्या नातेवाईकांना मुलीच्या बोलवून घेतलं होतं. पण आम्ही गाडीतनं उतरल्या मुलीचे आई वडील इतके आमच्यावर रागवले होते की त्यांना वाटलं की आम्हीच त्यांच्या मुलीला पळून नेलेली आहे, आमच्याबरोबर महिला होती त्यांच्याच मुलांनी नेलेली असं त्यांना वाटायला लागलं. आणि ते खूप रागवलं. आम्हाला लक्षात आलं की हे यांच्या गणित चुकीचं आहे, की हे हा रोष पण बऱ्याचदा खूप हो मोठ्या प्रमाणात हो व्यक्त हो. केला पण त्यांना जातो. माहित नाही ना की आम्ही तुमची मुलीला शुक्र मानलेले. तर त्यांना काय वाटलं की त्यांची मुलगी आपणच नेलेली कोणती तरी मुलाला, आणि आम्ही त्यांना तिथं मुलीला द्यायला आलोय. मग त्यावेळेस मग तिथले अधिकारी आले. अधिकाऱ्यांनी मग त्यांना समजून सांगितलं की हे हरवलेले लोक शोधतात, सापडलेले आणून देतात, तर ती लोक येतील, त्यांना तुम्ही बोलू नका. मग सगळे एकत्र बसलो आम्ही, आणि त्या मुलीला आम्ही अगोदर विचारलं होतं
किंवा तू त्या मुलाची कशी ओळख झाली, कसं कॉन्टॅक्ट झालं. त्या मुलं आम्हाला सगळी स्टोरी सांगितली होती की म्हणजे भाऊ माझे आई वडील झोपले की मी त्यांचे इन्स्टा चालू करायचे आई वडिलांच्या मोबाईलवरून आणि त्या मुलाशी कॉन्टॅक्ट अरे करायचे. बापरे. आणि मग आई वडील म्हणायचे की आमच्या मुलीला मोबाईल नाही, काय नाही, मग अशी कशी गेली तशी कशी गेली. म्हणजे अशा पद्धतीने आई वडील अंधारात असतात आणि मुली त्या अंधाराचा फायदा आई वडिलांचा घेतात आणि नको त्या मुलाच्या नादी लागून अशा पस्तावतात. मग असं. हे म्हणजे इतकं सोशल मीडिया चुकीचं पण आहे आणि हम्म, आपण जे सोशल मीडियाचा वापर करतो ना पूर्ण हम्म. महाराष्ट्रभर चांगला करतो. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो लोक आपल्या आज घरी पोहोचलेले आहेत फक्त Exactly. सोशल मीडिया बस. हो. हो. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत 800 पेक्षा जास्त लोक ऑन डॉक्युमेंट येस. त्यांनी त्यांच्या घरीपर्यंत या लोकांना पाठवलेलं आहे. मला कायम असं वाटतं की ज्यावेळेस आपण एखादं काम करतो ना त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळणं फार महत्वाचं आहे. बरोबर. अशी कुठली केस होती ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की बस याचसाठी गेला होता 8 तास? म्हणजे कालच म्हणजे एक मयत बॉडी आपल्याला वडगाव ब्रिज खाली भेटली त्या कॅनलला आणि त्यावेळेस तिथे गेलो, अधिकाऱ्यांनी बोलवलं, त्याचा फोटो घेतला. पूर्ण त्याचं नाव तर माहीत नाही पण त्याचं वर्णनानुसार डिझाईन व्हायरल केली आणि मी महाराष्ट्राचे मिसिंग ग्रुप केलेला आहे त्या ग्रुपवर डिझाईन टाकली. मॅडम फक्त 5 मिनिटात कॉल आला की भाऊ तुम्ही जे ग्रुपवर टाकले ना ते एका माझ्या मित्राचा भाऊ आहे. म्हणलं मी तुम्हाला 5 मिनिटात कॉल करतो. 5 मिनिटात परत त्यांनी त्याच्या मित्राला कॉल केला की दादा तुझा भाऊ कुठे आहे. तर तो म्हटला भाऊ सकाळी माझा वाद करून गेलेला आहे 6 अरे वाजता. बापरे. मग त्याच्यावर लक्षात आलं की की हीच व्यक्ती आहे. मग त्यांनी त्याला सांगितलं की मग मी ज्यांनी मला कॉल केला त्याला मी बोलून घेतलं, परिस्थिती दाखवली, हाच आहे का, त्यांनी पाणी केली. तो म्हटलं भाऊ ही मयत बॉडी त्यांचीच आहे, माझ्या मित्राच्या भावाची. मग त्यांनी त्याच्या मित्राच्या भावाला फोन करून बोलवलं, त्याचे दोन्ही भाऊ आले आणि वडगाव ब्रिज फुल गर्दी, काय सापडलं की फुल पब्लिकची गर्दी होती. मग त्या गर्दीने आल्यानंतर तो गर्दीतनं आला, त्यांनी पाहिलं खाली बॉडी, मग त्याच्या लक्षात आलं की आपलाच भाऊ आहे तो. आणि मग ज्यावेळेस तो आतमध्ये आम्ही जिथं बॉडी त्यांना घेऊन गेलो बॉडीची, म्हणजे सगळं त्यांनी पाहिलं, त्यांनी त्यांची कबूल केली आपली बॉडी. मग की वाटलं की बाबा आज ग्रुप जे काढला आपण, ज्यावेळेस मित्राची बहीण हरवली त्यावेळेस आपल्याकडे ग्रुप नव्हता, त्यामुळे त्याची बॉडी भेटली नाही, तिचे कपडे भेटले आणि आज त्याच माध्यमातून टार्गेट ठेवून आपण काम केलं आणि काल त्या टार्गेटचं खरं सत्यता आली बाहेर की नाही बा एखाद्याची कमीत कमीत बॉडी तरी मिळावं. अंत्यविधी लय महत्वाचा असतो आपल्या समाजामध्ये. अंत्यविधी अपघात होऊ द्या, काही होऊ द्या, शेवटी नशिबाचा भाग असतो. पण ज्यावेळेस अंत्यविधी होतो ना त्यात खरं समाधान असतं आणि ते काल समाधान त्या लोकांचं मला काल चेहऱ्यावर मिळालं आणि मलाही समाधान वाटलं की चला बाबा 5 मिनिटाच्या आत त्यांची सगळे नातेवाईक त्या घटनास्थळी दाखल झाले. आपण कायम असं म्हणतो की निदान शेवटचं तरी बघायचंय. म्हणजे आज त्या व्यक्तीचा भाऊ, आई, वडील, इतरही त्याचे नातलग असतील, व्हायला नको होतं पण झालं. आता ते झालं नंतर निदान त्यांची अपेक्षा असणार की निदान आम्हाला शेवटचं बघायचंय आणि ते त्यांना शेवटचं बघायला मिळणं आणि ते काल त्यांना मिळालं. ते मिळालं. हेच खरं सॅटिस्फॅक्शन असं आहे असं मला वाटतं. जे तुम्ही तो किस्सा सांगितलं की आम्हाला नाही बघायला भेटलं होतं शेवटचं. हो, नाही मिळालं बघायला, फक्त आम्हाला कपडे फक्त कपडे मिळाले. मिळालेले होते. पण आज तेच टार्गेट डोळ्यासमोर ठेवून आज एक त्या ग्रुपच्या माध्यमातून आज ती जी मयत बॉडी त्यांच्या घरच्यांना मिळाली, अंत्यसंस्कार झाले आणि तो त्यांचा विधीप्रमाणे हिंदू समाजाप्रमाणे एक आपलं समाधान वाटलं, चला बा त्यावेळेस काम केलं त्याचा फायदा आता झाला. कमीत कमी त्या म्हणजे ज्यांच्या घरचा जो व्यक्ती होता तो त्यांना कमीत कमी मयत त्यांची अंत्यसंस्कारला मिळाली. अशी पण काही उदाहरणं असतील ना ज्याच्यामध्ये वयोवृद्ध जी नवरा बोलत नाहीये, सून बोलत नाहीये, हिडीस करतायत किंवा रागाने बोललेत म्हणून ते निघून गेलेत घराबाहेर आणि मग ते सापडलेत. काय होतंय की आता बघा एक परवा एक छोटा मुलगा होता शाळेमध्ये, मुलगा 6वीला आहे, शाळेमध्ये वाद झाले. शाळेत वाद झाल्यानंतर शिक्षकांनी सांगितलं ओरडून की बाबा तू उद्या येताना तुझ्या आई वडिलांना घेतल्याशिवाय शाळेत यायचं नाही. मग तो घरी जातो, घरी गेल्यानंतर तर आई वडिलांना सांगू शकत नाही की शिक्षकांनी सांगितलं की आई वडिलांना घेतल्याशिवाय यायचं नाही. मग आता काय करायचं, शाळेत गेलं तर परत शिक्षक हाकलून देणार, मग करायचं काय. मग तो शाळेचा ड्रेस घालतो, आवरतो, रात्रभर विचार करतो आता करायचं काय. हा मोठा त्यामुळे प्रश्न असतो, कारण प्रत्येक व्यक्ती जाती ना, प्रत्येक व्यक्तीचा राग डोक्यात असतो आणि तो राग सोडून म्हणजे सर्व गटाला तोच राग आहे. म्हणजे लहान मुलं असू द्या, वयोवृद्ध असू द्या, मुलगी असू द्या, आजी असू द्या, आजोबा असू द्या,
काहीतरी खटकतं. कारण ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस आपल्याकडे येते ना, त्यावेळेस त्यांना आम्ही विचारतो, "बा काहीतरी नाही, काहीच झालं नाही" म्हणतात. "असं नाही होत" म्हटलं. प्रत्येक मिसिंगच्या मागे प्रत्येकाचं कारण असतं आणि कारणाशिवाय माणूस मिसिंग होत नाही, घराच्या बाहेर जात नाही. आणि मग असं विनाकारण तर नाही कोण जाणार, मी घरातून जातो, पण प्रत्येकाला कारण असतं. त्यामुळे तो मुलगा असंच घरातनं बाहेर पडला. सकाळी शाळेच्या ड्रेसवर, शाळेची बॅग तसंच बाहेर पडला. मग आम्ही त्याच पद्धतीची शोधपत्रिका तयार केली. त्याचा शाळेचा फोटो, त्याच्या शाळेच्या ड्रेसवर. मग त्याला संपूर्ण असं शोधला पूर्ण. मग एका रिक्षावाल्याचा फोन आला आम्हाला, की आम्ही त्याला कोलेवाडीपासून खडकवासल्यापर्यंत सोडला. दुसऱ्या एका माणसाचा फोन आला रात्री. म्हणजे आमची शोध मोहीम चालू झाल्यानंतर. मग रात्री पावणे झाला, एका टू व्हीलरवाल्याने फोन केला, की डिझाईन शोधपत्रिका पाहिल्यानंतर. म्हटले, "भाऊ आम्ही त्याला खडकवासल्यापासून शिवण्यापर्यंत सोडलेला आहे." मग शिवण्यापर्यंत सोडल्यानंतर मग शिवण्याला त्याचा मामा होता. बरं. आणि मग शेवटचा कॉल, माझा पण मोबाईल स्विच ऑफ झाला तिथं. नंतर मग आमची टीम सगळी त्या शिवण्यात गेली आणि त्या ठिकाणी त्या चौकात त्या मुलाला ताब्यात घेतला. म्हणजे हा राग असतोय. म्हणजे त्याला कुठंतरी लांब जायचं होतं. त्याच्यानंतर असाच एक मुलगा नांदेड फाट्यावरून हरवला होता आणि तो थोडंसं घरात पण तो पण रागावलेला होता. तो नांदेड फाट्यावरून गेला, शिवण्यात गेला, शिवण्यातनं गेला तो तळेगावला गेला. रात्री 1:30 वाजता तळेगाव बीट मार्शलला भेटला तो. म्हणजे तो असा कदाचित कसं असतं, मुलं लांब लांब जात असतं. मग पोलीस अधिकाऱ्यांना कळवलं, मग ते तळेगावला जाऊन त्या मुलाला ताब्यात घेतला. म्हणजे काही काही मुलं त्यांना घरातून बाहेर पडले, की पार एक तर मुलगा बालाजीला गेला होता. आई गं! बालाजीला एका व्यक्ती घरातनं वडिलांनी म्हणजे सायकल शेजारची घेतली म्हणून मारलं होतं. तो पुणे स्टेशनला आला. पुणे स्टेशनवर एका व्यक्तीला भेटला. तिथून तो बालाजीला गेला. बापरे! बालाजीला त्याच्याबरोबर फिरून आला आणि येताना तो म्हटला, "चल परत घरी." तर तो नाही म्हटला. तिथून परत तो सिकंदराबादला गेला. आई गं! हो, सिकंदराबादला गेला. आणि मग आम्ही ती शोधपत्रिका व्हायरल केली. मग सिकंदराबाद पोलीस स्टेशनला ती शोधपत्रिका मिळाली. नंतर मग आपले पोलीस जाऊन त्या सिकंदराबादला जाऊन त्या मुलाला घेऊन आले. त्यावेळेस त्या आई-वडिलांची काय मग रिएक्शन आई-वडिलांची होती? काय अवस्था होती? असं. म्हणजे हा किती महत्वाचा मुद्दा आहे, की क्षणिक राग. बरोबर. माणसाला आपण म्हणतो, की राग आतून आपल्याला पोखरतो, उद्ध्वस्त करतो. पण हा क्षणिक राग आयुष्यातून उठवू शकतो ना? आता आजीचं उदाहरण सांगतो. बेबेवाडीतनं अप्परमधून एक आजी हरवल्या होत्या आणि ते सगळं शोधतात. पण आपल्या ग्रुपवर ऑलरेडी त्यांची शोधपत्रिका फोटो पडला होता आणि नंतर रात्री 1-1:30 वाजता परत मला कॉल आला काही कार्यकर्त्यांचा, "भाऊ एक आजी आम्हाला मार्केटला सापडलेत." त्यांनी मला फोटो पाठवला. म्हणलं, "मला फोटो पाठवा." त्यांनी फोटो पाठवला. मग ग्रुपवरती तो फोटो, हा फोटो आणि मग त्या घरच्यांचा नंबर घेतला. त्यांना कॉल केला, की "तुम्ही आता मार्केट यार्डला जा. तिथं तुमची आजी काही आपल्या सदस्य आहेत मिसिंग ग्रुपचे आणि त्यांनी तिथं त्यांना व्यवस्थित ठेवलेले आहेत." मग असं पण होतं, ग्रुपच्या माध्यमातून असे लोक सापडतात. म्हणजे आज ग्रुप हा महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर गेलेला आहे. महाराष्ट्र म्हणजे नागपूर, तिकडं विदर्भ, मराठवाडा, सोलापूर, इकडं सिंधुदुर्ग, कोल्हापूर, शिर्डी, नाशिक, मुंबई, पूर्ण महाराष्ट्रभर हा ग्रुप तयार झालेला आहे. ज्यावेळेस आता हे झालं ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला कळतं, पण इतरही अनेक अशी उदाहरणं असतात, ज्यामध्ये चालता बोलता पण आपल्याला एखादा व्यक्ती सापडतो. तर हा व्यक्ती हरवलेला आहे किंवा रस्ता भटकलेला आहे, हे कसं कळतं? म्हणजे नजर कशी लागते? आता मला तर एवढी सवय झाली, मी रोडने चाललो तर कोणी चाललेलं दिसतं की मी बघतो, हे का हरवलंय का? हां, तर मी असं विचारतो, डायरेक्ट विचारतो. ते हां. लोकं म्हणतात, "नाही, आम्ही नाही हरवलेलो." म्हणजे कधी-कधी असं वाटतं की हे मला जाणवतं की हे एकच व्यक्ती आहे, इथं बसलेले आहेत. पण आम्ही काय करतो, की एखादी व्यक्ती जर हरवली, की त्यांची आम्ही पूर्ण माहिती काय करतो, शोधपत्रिका तयार करतो. त्यांचं नाव घेतो. मग ते बेपत्ता झालेत, का हरवल्यात, का घरातून निघून गेले, का रागून निघून गेलेत, हे सगळं त्यांचं तारीख, वार सगळं डिटेल करतो. त्यांच्या घरच्यांचे 2 नंबर खाली टाकतो आणि ती शोधपत्रिका पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल करतो. आणि ज्यावेळी ती शोधपत्रिका व्हायरल होती, त्यावेळेस ती शोधपत्रिका आहे ना, समजा एखादा व्यक्ती आपला हरवलाय, मग त्याच्या 100-200 लोकांच्या स्टेटसला पडती. कळतंय. मग स्टेटसला मग ह्या त्यांच्या नातेवाईकांनी एकमेकांना पाहिले ना, तर ते नातेवाईकच एकमेकांना ओळखत असतात. मग त्यावेळेस त्यांना कळतं की हा आपला मुलगा हरवलाय. मग ते नातेवाईकांना कॉन्टॅक्ट करतात, की मग हा इथं मुंबईला आहे, सोलापूरला आहे, पंढरपूरला आहे. मग जिथं आहे तिथं जाऊन मग आम्ही त्या लोकांना जाऊन घेऊन येतो आणि अशा पद्धतीने त्यांना आम्ही ताब्यात देतो. बऱ्याचदा काय होतं ना, जी लोकं तिडीक जाऊन घरातून बाहेर पडलेली असतात, ती त्यावेळेस जी लोकं आपल्याला सापडतात, बऱ्याचदा ही लोकं नाही म्हणतात, "मला नाही जायचंय घरी." असं काही घडलेलं आहे का? की नाही, नाही, नाही. मग तो मला असा बोलला, मग मी कशाला जाऊ? होतं ना, एक मुलगी 4 महिने गायब होती. हं. ते मला आळंदीमध्ये भेटली.
बरं. तिची शोधपत्रिका तयार केली, बॅनर लावले हम्म. आणि त्याचे स्वारगेटला आम्ही बॅनर लावले होते. तर हम्म. त्या ज्या वृद्धाश्रममध्ये ती मुलगी होती ना, त्या वृद्धाश्रमच्या ज्या आई असतात ना, मावशी, हम्म. त्यांनी तो स्वारगेटला फोटो पाहिला आणि त्यांच्या वृद्धाश्रमच्या मालकीणीला फोन करून सांगितलं की ही जी आपल्याकडे मुलगी आहे ना, हम्म. ती हरवलेली आहे. हम्म. आणि मग त्यावेळेस आम्ही तिच्या आई वडिलांना घेऊन गेलो, पोलीस अधिकाऱ्याला घेऊन गेलो. हम्म. 5 तास तिची आम्ही विनवणी करत होतो, पण ती म्हणली आम्हाला आई वडिलांका जायचंच नाही म्हटली, का? जायचंच नाही म्हटली. म्हणजे काय झालं होतं काय म्हणजे नेमकं? तिच्या वडिलांबाबतीत तिचा काय राग असेल काय असेल, पण ती जातच नव्हती. असं हम्म. वडील चांगले शिकवत होते ना. आम्ही त्या वडिला विचारलं की बा तुमच्या एवढं राग का? हम्म. शेवटी वडील म्हणून ते त्यांना एक चांगली भूमिका शिकवत असल्यामुळे त्यांचा ते कायम राग असायचा. हम्म. हे झालं, पण बऱ्याचदा आता आपण इतकी उदाहरणं बघतोय, पालकांचा खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये. जसं की तुम्ही लहान मुलाचं उदाहरण सांगितलं की तो निघून गेला होता, पालक ओरडतील, मी तिकडे पण जाऊ शकत नाही, इकडेही जाऊ शकत नाही. याच्यामध्ये पालकांचा किती रोल आहे? पालक किती निष्काळजी असतात? पालकांनी मुलांना कसं समजावून सांगितलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं काय होतं, जी स्कूलला मुलं असतात त्यांना 2-3 गोष्टीला सामोरं जायला लागतं. हम्म. एक तर आई वडील हम्म. आणि दुसरीकडे शिक्षक. आणि शिक्षकांचं पण काम चांगलंच आहे की बाबा ओरडल्याशिवाय तर ते होत नाही. हम्म. पण हल्लीची परिस्थिती वेगळी झालेली आहे. हम्म. शिक्षकांना आपण लगेच टार्गेट करतो. यांनी शिक्षकांनी पहिले तर किती शिक्षक लोक मारायचे, खूप मारायचे. पण हो. आता तसं होत नाही. आता एक वेगळी आहे. म्हणून शिक्षक पण फक्त बोलतात तुमच्या उद्या आई वडिलांना घेऊन या, हम्म. मग तेवढं टार्गेट ठेवून अशा बऱ्याचशा घटना आहेत. म्हणजे शिक्षक, पालक आणि मुलं. हम्म. मग त्या मुलाला राग येतो. मग तो राग आल्यानंतर शिक्षकाला बोलू शकत नाही, आई वडिलांना बोलू शकत नाही. मग त्याच्या डोक्यात एक टार्गेट असते की आपण घरातून निघून जायचं. हम्म. म्हणजे ही लोक आहेत ना, म्हणजे लहान मुलं ची जाण्याचा राग वेगळा आहे, मुलींचा जाण्याचा राग वेगळा आहे, हम्म. मोठ्या महिलांचा राग वेगळा आहे. काही काही चं कर्ज असतं, मग त्यांचं देणं होत नाही, हम्म. त्यांचा राग वेगळा आहे. आजी आजोबांचा घरामध्ये काहीतरी वादबीद होतो, तर आजी आजोबा सांभाळणं म्हणजे थोडंसं आताच्या पिढीमध्ये कठीण आहे. मग त्यांचे थोडं वाद झाले की मग ते पण आपल्या घरातून बाहेर पडतात आणि मग कुठं जातात कळत नाही. मग जिकडं दिसन तिकडं त्या मार्गाने ते निघत असतात. तर परवा चाळीसगावचे आजोबा होते, हम्म. धारीमध्ये आले होते. हम्म. त्याला वयामानानुसार काही सुचत नव्हतं. मग ते आले, त्यानंतर त्यांना सगळी माहिती विचारली, सगळं डिटेल्स घेतला, व्हायरल केलं. मग त्यांच्याच बिल्डिंगमध्ये एक आपले सदस्य राहिले, त्यांनी फोन केला की ह्या धारीमध्ये विजया सोसायटीमधले आजोबा आहेत. आणि मग ते पोलीस स्टेशनला गेले, दुसऱ्या अभिरुचीला. मग त्यांनी तिथून सांगितलं की तुम्ही 5 नगरला कॉल करा आणि तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळेल. आणि त्यांचे आजोबा माझ्याजवळच होते. आणि मग त्यांनी फोन केला की असंच आजोबा हरवलेत. म्हटलं तुम्ही कुठे आहेत? म्हटलं आम्ही आता धारी पाट्यावर आहे. मग तिथंच थांबा म्हटलं, मी आलो म्हटलं. मग ते त्यांना घेतलं, त्यांच्या आजोबाला घेतलं, पोलीस स्टेशनला गेलो. त्यांचे आजोबा सुखरूप ताब्यात दिले. म्हणजे एवढं नेटवर्क खूप चांगलं आहे की 5 ते 10 मिनिटात आपल्याला मिळू शकतील. तर त्याच्या अगोदरचे एक आजोबा होते कोल्हापूरचे, आणि ते मुंबईवरून बसले लक्झरीने, शिवशाही लक्झरीने बसले आणि ते रात्री 12 वाजता कात्रज घाटात उतरले. आणि मग आता त्यांचं आणि त्या ड्रायव्हरचं काहीतरी कंडक्टरचं वाद झाला. घाटात उतरले, त्यांनी पण तिथं सोडून दिलं. पण कंडक्टरचं काम काय होतं की हे आजोबा वाद करतात, गाडीत बसत नाही. मग त्यांनी 112ला कॉल करायला पाहिजे, 100ला कॉल करायला पाहिजे. त्यांनी त्या कंडक्टरने कळवलं पाहिजे की अशी अशी घटना झालेली आहे. नंतर मग त्यांच्या घरच्यांनी दुसऱ्या दिवशी, त्यांच्या घरचे खूप चांगले म्हणजे ऍक्टिव्ह हुशार लोक होती. ते सकाळी आजोबा रात्री पोहोचले नाही म्हणून त्यांनी सकाळी त्या ड्रायव्हरशी कॉन्टॅक्ट केला. मग ड्रायव्हरने सांगितलं की ते आमच्याशी वाद करून घाटामध्ये उतरलेले. मग घाटात उतरल्यानंतर मग गेले कुठं. मग ते सकाळी 11-12 वाजता माझ्याकडे आले. आम्ही त्यांची डिझाईन पूर्ण व्हायरल केली, स्वतः फिरलो, खेड शिवापूरच्या परिसरातले कॅमेरे चेक केले, ती पण लोक फिरली. आणि नंतर रात्री 12 वाजता मला कॉल आला की हे आजोबा नांदेड फाट्यावरती एका कॅनेलच्या कडेला बसली होती आणि अक्षरशः त्यांच्या अंगावर कपडे पण राहिले नव्हते. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना अंगावरती चादर दिली होती. मग ते गेलो तिथं, मला पोलिसांनी कॉल केला की एक भाऊ आजोबा सापडलेत. मग म्हटलं नाव काय सांगतात? मग ते म्हणले निकम नाव सांगतात. ठीक आहे म्हटलं, माझ्याकडे मिसिंग आहे, काळजी करू नका. मी 5 मिनिटात आलो. 5 मिनिटात तिथे गेलो, त्यांना पाणी बिणी दिलं, गाडीत टाकलं आणि त्यांच्या मुलाला कॉल केला. त्यांच्या घरातले कोल्हापूरवरनं जवळ 30-40 लोक खेड शिवापूरला येऊन थांबले होते, सगळे शोधत होते. आणि मग रात्री 2 वाजता कॉल केला त्यांना मी, की म्हटलं दादा कुठे आहे तुम्ही? म्हटले भाऊ शिवापूरला आता एका रूम घेतलं, तिथे थांबलोय, आपण सकाळी परत शोधूया. तर त्यांना म्हटलं शोधू नका, म्हणजे तुमचे आजोबा आम्हाला मिळाले, सापडलेत.
त्यांना एवढा आनंद वाटला की त्यांनी अक्षरशः मग त्या आजोबांना तिथून घेतलं, राजगड पोलीस स्टेशनला नेलं. तिथं 30-40 किलोमीटर अंतरावर गेलो. त्यांच्या ताब्यात दिलं. त्यांना एवढा आनंद वाटला की म्हणजे काय म्हणजे त्यांना सुचत नव्हतं की कसे आभार मानावेत. त्यांनी पोलिसांचे आभार मानले, माझे आभार मानले. म्हणजे अशा अशा पद्धतीने एखादा व्यक्ती सापडतो ना, त्यावेळेस त्यांचं दुःख आणि त्यांचा तो आनंद, एक तर दुःख असतो आणि सापडल्यानंतर जो आनंद असतो ना, हो मी खूप हजारो लोकांचा जवळून पाहिलेला आहे. त्याच्यामुळे मला हे ना खूप कामात मला एक आनंद होतो. म्हणजे एखादी व्यक्ती सापडली खूप आनंद होतो. म्हणजे आताच बघा तुमच्याकडे येण्यापूर्वी 4 वर्षाचा मुलगा सापडला. आज सापडल्यानंतर त्याला पूर्ण व्हायरल केला. Instaला व्हायरल केला आणि मग मी त्याला माझ्या स्कूलवर आणला, त्याला खेळवला, खाऊ घातला आणि मग सगळीकडं टू व्हीलरवरती प्रत्येक गल्लीमध्ये फिरत होतो. नंतर मग त्यांच्याच आजीने ना 100ला कॉल केला. त्यांनी चौकीत यायला पाहिजे होतं, पण त्यांनी 100ला कॉल केला. 100ला कॉल केल्यानंतर त्यांनी तिथल्या कॉलवर सांगितलं, की "बाबा तुम्ही नजीकच्या जवळच्या पोलीस चौकीला जा." म्हणून ते चौकीला जात असताना आहे ना, त्यांना कोणतरी सांगितलं, की "मग मला कॉल करा." मग त्यांनी मला कॉल केला. मग त्यांना सांगितलं, की "तुम्ही पोलीस स्टेशनला या." पोलिसांनी पण त्यांना सांगितलं, की "तुम्ही तुमचा मुलगा आमच्याकडे आहे, पोलीस स्टेशनला या." मग त्या मुलाला मी घेऊन पोलीस स्टेशनला गेलो आणि मग त्या आजीला नातू 4 वर्षाचा नातू सापडला. त्या आजीला खूप आनंद वाटला आणि मग त्या नातवाला दिलं आणि मग मी इकडे आलो. म्हणजे की वेगळं वेगळं असतं की आणि तो नातू आजीकडे पण जाईना. मी त्याला विचारलं, "तुला आजीकडे जायचं का?" तो नको म्हटला, "मला तुमच्याच बरोबर यायची." म्हणजे इतक्या हरलेल्या लोकांना आपण जीव लावतो. ही सगळी उदाहरणं आहेत ना, ही सगळी रागाची. राग इतका क्षणिक आहे, ज्यामध्ये आपण काय करतोय हे तेव्हा लक्षात येत नाही. बरोबर. पण ज्यावेळेस राग शांत होतो ना, त्यावेळेस लक्षात येतं, की यार हे आपलं चुकलं किंवा असं नव्हतं करायला पाहिजे. आई-वडील सुद्धा बऱ्याचदा काय करतात, एकमेकांचा राग हा मुलांवरती निघला जातो बरोबर. आणि मग त्या पॉइंटला तो मुलगा विचार करतो, माझं काहीच चुकलं नाही. मी तर काहीच केलं नाही. बरोबर. मग आई का मला अशी बोलली? मग मला आई अशी बोलली, मला वडील असे बोलले, तर मग मी नाही राहणार इथं, मी चाललो निघून. हां, मग असं आता होतं. मग आता परवा एक हिंगण्यातली एक मुलगी होती. हं. शाळेचंच उदाहरण. हं. शाळेत त्यांची पालक मीटिंग असते, मीटिंगला गेली. हं. आई मीटिंगला गेली. काहीतरी कमी मार्क्स पडले होते. हं. मग आई काय कमी मार्क्स पडल्यानंतर आई घरीच आल्या. घरी आल्यानंतर आईने मग आईचं पण दाखवलं, की तुझे बाबा होते, मग मी तुला सांगते बरोबर आल्यावर बाबांना सांगते. मग आता एवढं जर आता बाबाला सांगते म्हणजे बाबा मारणारच. बरोबर. मग तिने पण काय केलं मग घरातून निघाली, बॅग घेतली, क्लासला म्हणून सांगितलं आणि तिथून गेली. आदल्या दिवशी गेली 10 वाजता. हं. मग ती स्वारगेटला गेली, सरसबागेत गेली. आम्ही तिची डिझाईन बनवले, फ्लेक्स बनवले, पूर्ण व्हायरल केली. पूर्ण तिला महाराष्ट्रभर पूर्ण व्हायरल केली. अख्ख्या रोडला तिची बॅनर लावली हं. आणि लावल्यानंतर ती त्या त्या रात्री भेटलीच नाही आम्हाला. हं. मग दुसऱ्या रात्री ती थांबली तिकडं. आम्ही स्वारगेटला शोधतोय. हं. स्वारगेटला गेलो, स्वारगेटला शोधतोय. तिथं आजूबाजूला म्हणजे PMTवाले आहेत ना, एस-टी स्टँडचे लोकं जे आहेत ना, बस स्थानकाची लोकं आहेत, एस-टी आवारातली. हं. त्यांना आम्ही मग WhatsAppला सांगतो, की असं-असं मुलगी हरवली, आजी हरवली, बुवा तुम्ही आम्हाला मदत करा. मग ती करतात लोकं मदत. हं. पण ती तिथं न थांबता ती मेट्रोला जाऊन थांबली होती बरं. त्या रात्री. हं. तिथून मग ती दुसऱ्या दिवशी रात्री तिच्या घराच्या आजूबाजूला सिंहगड कॉलेजच्या तिथून थांबली. हं. मग तिथं थांबल्यानंतर रात्री वाटतं 9:30-10 वाजता. हं. मग 2 दिवस तिचं आम्ही शोधत 2 दिवस आम्ही घरीच गेलो नाही मी. म्हटलं ही मुलगी दिल्याशिवाय घरीच जायचं नाही. हं. एवढं टार्गेट केलं होतं. हं. आणि मग तिला रात्री 9:30-11 वाजता 9:30-10-11 वाजता फोन आला, हं. की बुवा इथे ही मुलगी एका हॉटेलच्या शेजारी उभी आहे. हं. मग तिच्या वडिलांचा फोन आला मला. भाऊ म्हणलं कॉलिंग आलेलं आहे. कारण नंबर आम्ही सगळ्यांचे देतो शोधपत्रिकावर. हं. मग ती मुलगी आमची तिथं कॉलेजच्या अलीकडे थांबलेली आहे. हं. मग आपण जाऊन घेऊन येऊया. हं. मग ते गेले, मुलीला आणली आणि म्हणजे 2 दिवस घराच्या बाहेर मुलगी होती ना, हं. त्याच्यामुळे मुलीला राग होता तो. म्हणजे जी व्यक्ती जाते ना त्याला राग असतो. कारण असं विनाकारण नाही कोण निघून जातं. आता कोथरूड पोलीस स्टेशनला एक मिसिंग अलंकारला कोथरूडला एक मिसिंग दाखवली होती. एक आजी आहेत आम्हाला सापडल्या सेना चौकीच्या अलीकडं. पण त्या अलंकारच्या तिकडनंच आल्या होत्या हं. आणि आल्यानंतर अलंकारला त्यांची मिसिंग दाखवली होती हं. आणि आम्ही व्हायरल पण केलं होतं. हं. नंतर सापडल्यानंतर मी त्यांना सांगितलं, की बाबा अधिकाऱ्याला की बाबा तुम्ही अलंकार पोलीस स्टेशनला नेऊन द्या त्यांना. हं. मग आपल्या कार्यकर्त्यांनी फोन केला होता आपल्याला अगोदर, की आजी सापडल्यात म्हणून. हं. मग मग त्या त्यांना घेऊन गेल्या. घेऊन गेल्यानंतर त्यांच्या ताब्यात दिलं अलंकारच्या. हं. अलंकारच्या ताब्यात दिल्यानंतर अलंकारनी काय केलं, हं. त्या आजी हुशार होत्या. हं. त्यांनी सांगितलं मला गावाला जायचे बिहारला. हं. असं सांगितलं. मग पोलिसांनी काय केलं मग बीट मार्शलनी हं. त्यांना पुणा स्टेशनला घेऊन गेले हं. आणि मग त्यांना पैसे दिले. त्या म्हटल्या मी माझ्या सुखरूप जाते तुम्ही काळजी करू नका.
त्यामुळं बीट मार्शल आपले परत घरी निघून आले. आल्यानंतर आम्ही 2 दिवसांनी त्या मुलाला, त्या आजीच्या मुलाला माझा नंबर तिथल्या कोथरूडच्या माणसांनी दिला, की ह्यांना जाऊन भेटा तुम्ही, तुमची आजी मिळून जाईल. मग ते माझ्याकडे आले, भाऊ आजीचा फोटो पाठवा. म्हटलं हा आपलं हीच आहे का? हा म्हणलं तीच आजी आहे. म्हटलं आमच्याकडे आहे. मला ऑफिसला बोलून घेतलं, त्यांना घेऊन गेलो, पोलीस स्टेशनला गेलो. म्हणजे हे आजी कुठे आहेत? तर सगळे आमच्याकडे पाहायला लागले, आता आजी कुठे आहेत? तर आजी ऑलरेडी नव्हत्या. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना काही तिकीट काढून त्यांना पाठवलं होतं. पण आजी त्या रात्री त्या तिकडे गेल्या नव्हत्या. मग आम्ही पोलिसांना परत तिथल्या अधिकाऱ्यांना घेतलं, त्यांचे नातेवाईक घेतले. आम्ही पुणे स्टेशनला गेलो. पुणे स्टेशनला गेल्यानंतर तिथल्या पोलीस अधिकारी खूप मदत करतात. मग त्यांनी आम्हाला कॅमेरे दाखवले. कॅमेरे दाखवल्यानंतर आम्ही जे स्टार्ट कॅमेरा केला ना, त्या रात्री 12 वाजल्यापासून, कारण रात्री आम्हाला 11 साडे 11ला सापडल्या होत्या. मग 12-1 वाजता त्यांनी पोलिसांनी त्यांना तिथून सोडलं होतं. पण सोडलं म्हणजे त्यांना पैसे पण दिले किंवा तुम्ही, त्या म्हणल्या मी जाते सुखरूप, काळजी करू नका, मी इथली नाही, मी बिहारची. त्यांनी सांगितलं ना मी कोथरूडची आहे म्हणून, मी बिहारची आहे. त्याच्यामुळे ते इथं काय ठेवणार ना, म्हणून त्यांना पैसे देऊन ते म्हणले मी तिकीट काढते, मी जाते. पण आम्ही मग तिथे गेल्यानंतर रात्री दिवसभर कॅमेरे चेक केले. दिवसभर कॅमेरे चेक करताना ते आजी ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात दिसायच्या, पण त्या कुठल्याच गाडीत जाताना दिसल्या नाहीत. परत आम्ही रात्री 11-12 वाजता येऊन परत घरी आलो. परत दुसऱ्या दिवशी आता मग करायचं काय? आजी द्यायच्या कुठून? मुलगा म्हणायचा आमची आई पाहिजे. आई तर आपल्याला सापडलेली, पोलिसांनाही मिळालेली, पोलिसांनी तिला तिथं नेऊन सोडलेले, पैसे दिलेले, ती बिहारला जाणार आहे. पण पोलिसांना माहीत नाही ती पुण्यातली आहे म्हणून. तिची मुलं पुण्यात राहायची. आणि मग दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी सकाळी परत आम्ही कॅमेरे CCTV कॅमेरे चेक करा पुणे स्टेशनला गेलो. गेल्यानंतर मग सकाळी 10 वाजल्यापासून परत 4 वाजेपर्यंत कॅमेरा चेक करतो. आणि कॅमेरा चेक करता करता 2 दिवसांनी 2 दिवस कॅमेरा चेक करायला गेले. आणि मग कॅमेरा चेक करता करता त्यांच्या मुलाला फोन आला की आजी बिहारला सुखरूप पोहोचली. अरे बापरे. म्हणजे एक प्रश्न असा होता की आता आजी आपल्याला मला सापडल्यात, आजी मी पोलिसांना दिल्यात, पोलिसांच्या ताब्यात आजी आहेत, आणि आजींना पोलिसांनी स्टेशनला सोडले. स्टेशनला सोडल्यानंतर आजीनी दिवसभर रात्रभर तिथंच होत्या, एसटीत रेल्वेत बसल्या नाहीत. आणि मग आता आजीला द्यायचं कुठं? मग आजी तिकडनं ज्यावेळेस कॉल आला की आजीच बिहारला पोहोचल्या, म्हणजे आजी हुशार होत्या, ऍक्टिव्ह होत्या, त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आजी बिहारला पोहोचल्या त्यावेळेस बरं वाटलं की चला आता आजी. बिहारचं काय कनेक्शन? कोथरूड बिहार? हा, मग आजीची मुलं पुण्यात होती राहायला कोथरूडला, आणि आजीचं गाव बिहार आहे. त्यामुळे तिला बिहारची ती गाडी माहिती होती आणि बिहारला जाणं माहिती होतं. मी बिहारला गावात गेले की मी जाऊ शकते असं. त्यामुळे आजीला पूर्ण माहिती होतं बिहारचं. थोडक्यात काय मला लक्षात काय आलं की ज्यावेळेस आपला एखादा व्यक्ती हरवतो ना, त्यावेळेस तो अशाच ठिकाणी जातो बऱ्यापैकी, जे ठिकाण त्याला कधीतरी माहिती असतं. बरोबर. असंच असतं की काय वेगळं याच्यापेक्षा आहे? नाही, त्या आजीचं उदाहरण सांगतो ना, की बा तिला बिहारचं जाण्याचा मार्ग माहिती आहे, बिहारची गाडी माहिती आहे, पण ह्यांच्या घरच्यांना माहित नाही ना आजी कुठे गेल्यात. आजी सापडल्यात, आजी माझ्याकडे आहेत, पोलिसांकडे आहेत, मग आजी गेल्या कुठं? हा प्रश्न पडला होता. पण 2 दिवसांनी त्या आजींचा आम्हाला बिहारला पोहोचल्यानंतर समाधान वाटलं की बाबा चला आजी सुखरूप तरी मिळाल्या. त्यानंतर एक कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक लीला राठोड म्हणून मिसिंग आहेत आपल्या, लीला राठोड. आता पण 3 महिने झालं मिसिंग आहेत. 20 तारखेला मिसिंग झालेले आहेत, 20-21 तारखेला. आणि कोंढव्यातनं आल्यात, चालत कोंढव्यातनं आल्यात, कात्रज, परत कात्रज चौकात आल्यात, कात्रज चौकातून चालत घाटात गेल्यात. घाटातनं 2:30 वाजता त्या चालत जाताना दिसत आहेत, पुढे जाताना दिसत आहेत. पण आजी पुढे पण कुठे गेले नाहीत, मागं पुढे गेले नाहीत. आम्ही पूर्ण 200-250 कॅमेरे चेक केले, त्या ठिकाणी बॅनर लावले, आणि पूर्ण जे वन विभाग आहे ना, आपत्ती व्यवस्थापकांना घेऊन, लॉ अँड ऑर्डरची टीम आहे त्यांना घेऊन, आंबेगाव पोलीस स्टेशन, भारती पोलीस स्टेशन, आपला कोंढवा पोलीस स्टेशन, सगळे वन विभाग अधिकारी सगळ्यांना घेऊन आम्ही ना पूर्ण घाट चेक केला. घाटामध्ये आतमध्ये ड्रोनच्या साह्याने पूर्ण जंगल चेक केलं. असं वाटायचं चला आजी या कदाचित वाघाने काय प्राण्याने हल्ला केला काय असं असू शकतं, असं मला वाटायचं, कारण आजी नाहीत ना कुठं. त्याच्यानंतर आम्ही शिवापूरचे कॅमेरे चेक केले, पूर्ण सातारला गेलो, सातारचं सिव्हिल हॉस्पिटल चेक केलं, सातारमध्ये पूर्ण बस स्टॉपला बॅनर लावले, सातारा गेलं, इथं कराड केला, इचलकरंजी केला, सांगली केलं, कोल्हापूर केलं, इकडं सोलापूर केलं, अक्कलकोट केलं, म्हणजे हो पंढरपूर केलं. अर्धा महाराष्ट्र आजीसाठी आम्ही शोधतोय. आणि आजींचे मोठे मोठे बॅनर अख्ख्या रोडला लावले आम्ही सातारपर्यंत. आणि मग आता आजी गेल्या कुठं?
हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे एवढं करून आजी का सापडत नाहीत? बरं ते घरातून वाद करून गेले तसे काही? असं काही नाही. त्यांचं वयानुसार त्या आजी विसरबोळ्या होत्या. बरोबर. त्याच्यामुळं मग आजीचं जर समजा कुठेतरी अपघात झाला असेल, कुठं काय झालं असतं, आजीची बॉडी भेटली असती, काहीतरी भेटलं असतं. पण आजीचं आम्हाला काहीच भेटत नाही. आम्ही 3 महिने झाले आजीला शोधतोय आणि पूर्ण त्याचं कुटुंब पण शोधतोय. आजही त्या आजीची वाट बघतात. म्हणजे आज वयस्कर असू द्या, पण त्या आजीवर त्या घरादाराचं खूप प्रेम आहे. या निमित्ताने ना आपण इथे त्यांचा फोटो आणि त्यांची काही माहिती असेल तर ती पण आपण या व्हिडिओमध्ये देऊया, जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा त्याला तुम्हाला तुमच्या कामाला फायदा होईल या गोष्टीचा. तर मला असं विचारायचं आहे की ज्यावेळेस एखादा व्यक्ती हरवतो आणि तो आपल्याला भेटल्यानंतर त्याला त्याच्या घरी पोहोचवण्याची प्रोसेस काय असते नेमकी? आता एखादी व्यक्ती जर आता समजा आपल्याला सापडली, आता बघा एखादी व्यक्ती आपल्याला एक आजी आजोबा भेटले, मग कुठेतरी पूर्ण याच्यात भेटतात. म्हणजे बघा जुन्नरमधून एक आजोबा हरवले होते आणि ते घरातनं खूप व्यवस्थित आलते, चांगले कपडे बिपडे घालून चांगले आलते. काहीतरी त्यांचा कौटुंबिक वाद होता. एसटीने आले, एसटीने स्वारगेटला उतरले. स्वारगेटला उतरल्यानंतर त्यांनी एकच कॉल केला की मी पंढरपूरला चाललोय म्हणून. पण ते पंढरपूरला न जाता आम्ही त्या ज्यांनी कॉलिंग केलं त्याला कॉलिंगवाल्याला भेटलो. त्यांनी सांगितलं. मग 2 महिने ते आजोबा सापडत नव्हते. म्हणजे ते खूप टेन्शनमध्ये होते. टेन्शनमध्ये असल्यामुळे त्यांना काही सुचत नव्हतं. त्यावेळेस सुद्धा त्यांना आहे ना 2 महिन्यानंतर खूप फरक पडला, की म्हणजे ज्यावेळेस एखादी व्यक्ती हरवली ना त्याची चेंजेस होतो. त्यांचे कपडे चेंज होतात, त्यांचे बूट नाही, चप्पल नाही मिळत, केस वाढतात, दाढी वाढती. म्हणजे तो व्यक्ती ओळखूच येत नाही. मग शेवटी आम्हाला पुणे स्टेशनला ते आजोबा भेटले आम्हाला. मग भेटल्यानंतर मग आम्ही जिथं मिसिंग असेल, जिथं कंप्लेंट असेल त्या पोलीस स्टेशनला घेऊन जातो. त्यांच्या नातेवाईकांना बोलून घेतो आणि मग एकत्रित त्यांच्या कुटुंबाला आम्ही एक स्वाधीन करतो. पण ज्यावेळेस त्यांच्या घरचे ज्यावेळेस सापडतात ना, त्या घरच्यांना म्हणजे हरवलेली लोक सापडती ना, तर त्यांच्या घरच्यांचा आनंद खरं मॅडम वेगळा असतो, की म्हणजे तो खूप वेगळा. म्हणजे त्यांना सुचतच नाही काही आणि त्यावेळेस तोच आनंद आपल्याला कारण आम्हाला खूप आनंद वाटतो आणि त्यांच्यापेक्षा मला खूप आनंद होतो एखादी व्यक्ती सापडली की. म्हणजे माझं टार्गेटच असतं, आज ही व्यक्ती लवकर सापडली पाहिजे. मी तेच डोळ्यासमोर ठेवतो. नाही, हे सापडलं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. मग आपण हे केलं पाहिजे, आपण ते केलं पाहिजे. मी एखादी व्यक्ती आज मिळाली ना, मी ससूनला जातो, स्टेशनला जातो, पूर्ण पुन्हा स्टेशन फिरतो. असं म्हणजे मला ती सवयच लागलेली आहे. परत डेड हाऊसला जातो, ससूनचे सगळे वार्ड चेक करतो. पोलीस अधिकारी खूप मदत करतात माझ्या ह्या कामात. मला जिथं अडचण येईल ते मदत करतात. मग कुणाचा CDR पाहिजे असतो, कुणाचं काय असतो. त्या CDRच्या मग कधी-कधी CDR शिवाय भेटतच नाही लोकं. कारण मोबाईल स्विच ऑफ असतो. मग तो CDR कसा काढायचा, काय काढायचा, पोलीस मला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करतात. काय होतं मोबाईल आता मला समजा माझा मोबाईल स्विच ऑफ झालाय. पण मला ज्याच्याकडे जायचं त्याला मी कॉलिंग केलेलं असतं. आणि मग त्या कॉलिंगवरनं मग आपण त्याचं लोकेशन काढतो. म्हणजे जालन्यावरनं मिसिंग होती पुण्याला आणि मग जालना पोलीस आले होते. मग त्यांनी म्हटले, "भाऊ असं-असं मिसिंग आहे." ठीक आहे म्हटलं, "काय हरकत नाही, मदत करू आपण." मग त्यांनी त्यांचं जे CDR लोकेशन येतं ना, ते लोकेशन मग ते C टाईप लोकेशन आलं ना, की ते पूर्ण टॉवर लोकेशन मिळतं. पण आपलं ए टाईप लोकेशन मिळलं ना, डायरेक्ट लोकेशन भेटतं. मग त्यांना मी म्हटलं, "एक काम करा, तुम्ही परत जालन्याला जा. तुम्ही तुमचं लोकेशन परफेक्ट घ्या आणि CDR काढा. CDRमध्ये मला फक्त 4च नंबर द्या फक्त" म्हटलं. मग त्यांनी मला CDR पाठवला. त्यातले 4 नंबर घेतले. 4 नंबर असे घेतले, की की तो मुलगा सिंह रोडला एक टँकर ड्रायव्हर होता आणि टँकर ज्याचे होते ते माझे मित्र होते. मग ज्याचा टँकर मित्र आहे ना, मी त्याला कॉल केला. म्हटलं, "दादा कुठे आहे? जरा काम आहे." म्हटलं, "भाऊ काय हो, काय मिसिंग आहे का?" मी त्यांनी डायरेक्टच बोलला मला, "भाऊ मिसिंग आहे." म्हटलं, "हां रे, मिसिंगच आहे. मला तुझ्याशी बोलायचं." मग त्याने ऑफिसला गेलं, बोलवलं. त्याने त्याच्या ड्रायव्हरला बोलून घेतलं, की "तुझा नंबर CDRमध्ये आलाय. तू इथं आणून कोणाला ठेवलंय का?" पहिलं नाही म्हटला. नंतर मग त्याला त्याच्या मालकाने जरा थोडंसं ओरडला आणि त्यांनी सांगितलं, की म्हटलं, "हाय, मी एक मुलगा आणि एक महिलेला ठेवलेली आहे. मग आपल्या साईटवर आहे." मग तिथून आम्ही लगेच गेलो आणि त्या महिलेला आपण ताब्यात दिलं. मग त्यावेळेस सुद्धा त्यांच्या घरच्यांना खूप आनंद वाटला. पोलिसांना बरं वाटलं, की चला बाबा एक पुण्यात जाऊन मिसिंग मिळाली आपल्याला. म्हणजे CDRच्या माध्यमातून बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला मिळतात. आता काल परवा एक मुलगी 3 महिने गायब होती. मी 3 महिने आम्ही महिनाभर आहे ना, पूर्ण आमच्या सिंग रोडचं लोकेशन आलं होतं. पूर्ण सिंग रोडला आम्ही रोज सकाळ संध्याकाळ तिकडे जायचो. अधिकारी यायचे माझ्याबरोबर. आम्ही पूर्ण तपास करायचो आणि टॉवर लोकेशन असल्यामुळं काहीच कळायचं नाही. आणि नंतर मग त्या अ, मुलाच्या नंबरवर 2-3 कॉलिंग झालं. मग ज्याचं कॉलिंग झालं त्यांचाच त्या हॉटेलचा नंबर भेटला आणि मग त्या हॉटेलमध्ये ती मुलगा-मुलगी होती आणि मग ती मुलगी आणली आणि त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिली. म्हणजे एक वेगळं असतं एकदम म्हणजे असं
ते तर सर्वसामान्य माणूस बिगारी काम करायचा आणि मग त्याचे तू जाणार कुठं काय कुठं म्हणजे त्यांना पण खूप त्यांची मुलगी ज्यावेळेस मी फोन करून सांगितलं मुलगी मिळाली त्यांना पण खूप बरं वाटलं आनंद वाटला त्यांना म्हणजे ज्यावेळेस कधी सापडतं ना त्यावेळेस मनापासून समाधान वाटतं. मला मगासपासून हा प्रश्न विचारावासा वाटतोय. समजा एखादा व्यक्ती घरातून हा गायब झालेला आहे किंवा निघून गेलेला आहे, तर तो व्यक्ती त्याच्या घरच्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कसा शोधावा? म्हणजे काय, लहान मुलगा असेल तर त्याला शोधण्याचं ठिकाण कोणतं? वयोवृद्ध असेल तर त्याला शोधण्याचं ठिकाण कोणतं? आणि मधल्या वयातला व्यक्ती असेल तर त्याला शोधण्याची ठिकाणं कोणती असू शकतात? बरोबर. काय असतं आता बघा लहान मुलं रागाने जातात. मग त्यांना कुठं बागेमध्ये, जिथं गर्दीमध्ये ती काही एकटी फिरत नाहीत. ती कुणाचा तरी असं आसरा घेतात हम्म. आणि असं आसऱ्याने नाहीतर मग काय एखादा जर हुशार असेल ना, तो रागा-रागा फक्त चालत राहतो. हम्म. तो काही पाहत नाही. घरापासून निघाला ना, ह्या चौकातनं चालत, त्या चौकातनं चालत, त्या चौकातनं चालत कुठेतरी नदी पात्रात येऊन भेटणार किंवा स्टेशनला भेटणार किंवा स्टेशनला येऊन झोपणार. गणगण गणगण कारण डोक्यात करत. कारण जिथं गर्दी आहे तिथं जाऊन झोपतात ते. म्हणजे आपल्या शिवाजीनगरला गर्दी असते, स्वारगेटला गर्दी असते, बस स्टॉपला झोपतात. हम्म. आणि पुन्हा स्टेशनला तर सगळ्यात जास्त मला पुन्हा स्टेशनला लोक भेटलेली आहेत. होय. हो. आणि मग मधल्या वयातली माणसं? आता कसं होतं हे लहान मुलांचं झालं, हम्म. की आता मुलींचं कसं असतं, की बाबा काही गोष्टी असतात त्या पळून जातात. हम्म. काही मुलींचं कसं असतं ते पळून जात नाही. त्यांचा काहीतरी राग असतो. त्याच्यामुळं चिडचिड घरी होती, कामावर चिडचिड होती. मग अशा पद्धतीने निघून जातात. त्या पण लवकर भेटतात. पण ज्या मुलांबरोबर पळून जातात ना, त्यांचे वय मॅडम 15, 16, 17 वय असतात. मग त्या वयात त्यांना काहीच कळत नाही. मग त्यावेळेस ते चुकीच्या गोष्टीचा वापर करतात. आई-वडिलांचं Insta वापरतात. त्याच्यामुळं आई-बापांनी जर मुलींवर लक्ष ठेवलं पाहिजे. आपली मुलगी काय करते, कुणाशी बोलते, काय करते. आई-वडिलांची खूप गरजेची या सध्या तरी काळाची गरज आहे. कारण खूप परिस्थिती आताची लय बिकट झालेली आहे Instaच्या माध्यमातनं. मुलींचं हो. सगळ्यात जास्त गायब होण्याचं प्रमाण हे किती वयोगटातलं आहे? 16-17 16 ते 17. 16 ते 17 वयोगट जास्त मुली गायब होतात. म्हणजे पालकांनी त्या हो. वयात मुलींची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे खूप गरजेचं आहे, खूप इतर गरजेचं आहे. वेळेसपेक्षा. हो. आणि ज्यावेळेस वयोवृद्ध घरातून बाहेर पडतात हं. त्यावेळेस त्यांना सगळ्यात पहिल्यांदा कुठे शोधलं पाहिजे? आता वयोवृद्धांचं काय असतं घरामध्ये वाद होतो. मग आता बघा मध्ये कोरोनाच्या काळात लोकं घरामध्ये असायची. हम्म. त्यांना काय वाटायचं, की आमच्या सुनेने आमच्या मुलाने आम्हाला पॅक करून त्यांना कोरोनाच्या काळात काहीच कळत नव्हतं. कारण पूर्ण वयोवृद्ध आपण आतमध्ये एका कुटुंब ज्यांचं मोठं आहे त्यांनी कोंदट वातावरण त्यांना ठेवलेलं आवडत होतं. नाही. त्यावेळेस ते घराच्या बाहेर व्हायचे आणि आता कसं होतं, की जे राग म्हणजे खूप त्यांना राग येतो मग. मग ते काय करतात मग घरातून बाहेर पडलं, की फक्त त्यांना एकच असतं, चालत जायचं. हम्म. कुठं जागा मिळेल तिथं बसायचं. मग माणसांच्यात माणसात खास करून. बसायचं, रोडला बसायचं. हम्म. पण एक मात्र नक्की, हम्म. त्या लोकांना उपाशी राहत नाहीत. कोण नाही कोणतरी त्यांना जेवाय देतं, खाऊ देतं, काय देतं आणि त्याच माध्यमातनं, की मग हरवले असेल तर मग आता आज आपला महाराष्ट्राचे मिसिंग ग्रुप एवढा मोठा झालेला आहे. हम्म. मग काय करतात लोकं, तो फोटो काढतात आणि ग्रुपवर टाकतात. हम्म. मग तो फोटो ग्रुपवर आला, की मग आपल्याला कळतं, की हे व्यक्ती आपल्याकडे सकाळी मिसिंगसाठी आली होती. आता ग्रुपवर पडला, की मग त्यांना सांगतो तो हडपसरच्या परिसरात आहे, चंदननगरच्या परिसरात आहे किंवा मुंबई रोडला आहे, पिंपरी चिंचवडला आहे. हम्म. अशा माध्यमातून ही सगळी लोकं आपल्याला वयोवृद्ध मिळून जातात. पण ते मिळतात. कुठं ना कुठेतरी भेटतात ते. या मिसिंग ग्रुपमध्ये कुठली कुठली लोक आहेत जेणेकरून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो? जर एखाद्या व्यक्तीला कुठला तरी व्यक्ती दिसला की बाबा अ, संशय येतो ना की हा घरातून बाहेर निघलेला असू शकतो, तर अशा वेळी त्या व्यक्तीचा फोटो काढून त्या ग्रुपला टाकावा, यासाठी काय सोय आहे? आता आपण काय करतो, त्या लोकांना बोलवतो. हम्म. आपल्या ऑफिसला बसल्यानंतर आपण त्यांची सगळी परिस्थिती बघतो. हम्म. हरवलेत का बेपत्ता झालेत का घरातून निघून गेलेत ह्या गोष्टीची सगळी चर्चा करतो. आणि सर्वात महत्त्वाचं आपण पहिले पोलीस स्टेशनची मिसिंग घेतो. मिसिंग का घेतो की कारण आपल्याला काही गोष्टी कायदेशीर करायच्या असतात. हम्म. मिसिंगमध्ये सगळं डिटेल्स असतं. हम्म. मग त्यांच्या आईवडिलांचे भावाचे कुणाचे नंबर असतात. हम्म. मग त्या नंबर घेतल्यानंतर मग आपण त्यांची शोधपत्रिका तयार करतो. हम्म. आणि आता शोधपत्रिका तयार करत असताना बा काय असतं बाबा एखाद्या गोष्टी आपल्या माहीत नसतात पण त्या मिसिंगमध्ये असतात. मग त्यामध्ये त्यांना विचारतो घरातून हरवले बेपत्ता झाले का असे निघून गेलेत. मग त्या हिशोबाने आपण तपास करतो हम्म. की समजा एखादा रागाने निघून गेला असं बघा परवाची घटना आहे आंबेगावच्या हद्दीतली आहे. तर आदल्या दिवशी तो नवरा बायकोंची भांडणं झाली आणि ते रागाने निघून गेले. काही मिसिंग ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मला फोन केला. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. हम्म. त्यावेळेस ताईंना म्हटलं ताई आपण शोधपत्रिका तयार करून व्हायरल करूया. तर ते म्हणे नाही म्हणले अगं ते नातेवाईकात गेल्यानंतर ते बरोबर वाटत नाही असं त्यांचं म्हणणं आलं. मग आम्ही घरी आलो
तर त्यांना मी विचारलं परत किंवा आपण काय करायचं काय नाही. तर त्या दिवशी जर शोधपत्रिका तयार झाली असती ना, तर त्यांना आम्ही त्यांचं म्हणणं होतं की शिरवळ बोर साईडला गेलेले आहेत बरं. आणि ते रागाने गेलेले आहेत. म्हणून मी त्यांना विचारलं रागाने गेलेत की मग रागाने गेला माणूस काय पण करतो. खरंय. हा मग तो रागाने गेला, शिरवळला गेला, तिथे त्यांनी रूम घेतला, लॉजिंगला थांबला आणि हे ताई तिसऱ्या दिवशी माझ्याकडे आल्या की भाऊ आपण आता डिझाईन तयार करू. बरं. मी त्यांना म्हटलं ताई खूप लेट झालं, त्या दिवशीच आपण जायला पाहिजे होतं. तरी पण आपण डिझाईन तयार केली, व्हायरल केली आणि त्याच दिवशी दुपारी 3:30 वाजता कॉलिंग झालं की बाबा शिरवळमध्ये XYZ लॉजमध्ये ह्या व्यक्तीने हे जर आपण त्याच दिवशी त्याच रात्री त्यांना मी चल म्हणलो होतो आपण जाऊन शोधूया, व्हायरल करूया, तर ती व्यक्ती आपली वाचली असती, ती व्यक्ती गेली नसती. म्हणून कधी कधी वाईट वाटतं की राव आपण गेलो असतो ना तर ही व्यक्ती वाचली असती. पण हा विचार किती वाईट आहे की नातेवाईक नावं ठेवतील आणि म्हणून आपण आपल्या माणसाला शोधण्यासाठीचा हा प्रयत्न मी करायचा तर नाही. पहिला प्रश्न करतो, तुम्ही नातेवाईक कोण काय म्हणल, शोधपत्रिका व्हायरल काय म्हणल, तुम्ही दुर्लक्ष करू नका. ज्याचं जातं ना त्या माणसाला पण वाटतं की चला माझ्या घरचे मला शोधतायत, मग आता माझ्या घरच्यांनी माझी शोधपत्रिका व्हायरल केलेली नाही, आता मला गेले पाहिजे. मग ते कुठल्या तरी नातेवाईकाच्या माध्यमातून ते कुठेतरी एकत्र येतात, मावशी काका मित्र परिवार एकत्र जॉईंट होतात आणि मग कुठेतरी राग शांत होतो, ते राग शांत करतात आणि मग ती व्यक्ती आपली कुठे ना कुठेतरी एकत्र येऊन ते एकत्र येतात मग आणि त्यांचं मिटवतात आणि मग ते कॉम्प्रोमाइज होतं आणि त्याच्यामुळे तो माणूस परत सुखरूप घरी येतो. त्याला कळतं ना माझ्या घरचे, माझ्या मुलांनी, माझ्या मिसेसनी, माझ्या चुलत्यांनी, माझ्या भावानी शोधपत्रिका तयार केली म्हणजे मला शोधतायत. माझ्या घरच्यांचं माझ्या कुटुंबावर प्रेम आहे. म्हणजे माझं कुटुंब मला शोधतं म्हणून मी परत येणार. अशा खूप शोधपत्रिकेमुळे लोक घरी आलेले आहेत. लोकांना शोधणं हे तुम्ही स्वखर्चाने करता? मी तर पहिल्यापासून स्वखर्चानेच करत आलेलो आहे. तर कधी-कधी कुठं जायचं असलं, लांब जायचं तर ती काही लोकं खूप हुशार असतात, करतात मदत, पेट्रोल, डिझेल टाकतात, करतात मदत. पण हे स्वखर्चानं करणं खरंच शक्य आहे का? आता आता कठीण आहे. आता खूप लोकांपर्यंत कॉन्टॅक्ट झालेला आहे. खूप फिरायला लागतं, रोज फिरायला लागतं. पण कधी कुणाकडे पैसे असतात, कुणाकडे नसतात. असतात तर लोकं करतात काही-काही सहकार्य, पेट्रोल, डिझेल टाकतात, मदत करतात. तुमच्या कामाचं स्वरूप बघता इतक्या बिझी शेड्यूलमध्ये घरच्यांना वेळ देणं कसं शक्य होतं? खरं तर मॅडम मी 24 तास काम करतो. मला जर एखादी केस आली ना, ती व्यक्ती घरी येईपर्यंत मला खूप टेन्शन असतं. मी पूर्ण Facebookवर, Instaवर, माझ्या WhatsAppवर माझ्या तर ब्रॉडकास्ट WhatsApp कंपनी बंद केल्यात. म्हणजे एक चांगलं काम आपण करतो ना, त्यांनी मदत करायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे. आपण कुठं वैयक्तिक काहीच करत नाही ना. एक व्यक्ती हरवलेल्या व्यक्ती आणि सापडलेल्या व्यक्ती आपलं टार्गेट अचीव्ह घरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याच्यामुळं घरच्यांचा मला फुल सपोर्ट असतो. मी कधी व्यक्ती सापडली किंवा हरवली, तर मी रात्री 1-1, 1:30 वाजता घराला कुलूप लावतो आणि बाहेर जातो. मग ती व्यक्ती पूर्ण सर्च करतो. मग त्यांचं नाव-बिव, गाव घेणार. एखादी व्यक्ती जर सापडली, समजा ती नाशिकची आहे. मग पूर्ण त्यांचं नाव पत्ता घेऊन नाशिकला डिझाईन व्हायरल करणार. मग नाशिकवरनं परत कॉलिंग येणार. मग त्यांची मुलं कुठं पिंपरीत असतील, पुण्यात असतील, कुठं असतील. मग ती लोकं त्यांचा नंबर देतात. मग त्यांना आम्ही बोलून घेतो आणि मग त्यांच्या ताब्यात देतो. त्यामुळे कुटुंबाचा मला पूर्ण पाठिंबा असतो. समजा एखादी व्यक्ती हरवली असेल, बेपत्ता झाली असेल किंवा घरातून निघून गेली असेल, यासाठी काय केलं पाहिजे आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? कसं होतं आता, कोण कधी काय कुणाच्या घरी काय होईल माहीत नाही. पण काळजी घेतली पाहिजे. कारण जेवढं आपण घरात कुटुंबाशी जेवढं प्रेमाने वागाल, कुटुंबाशी चांगलं वागाल, सध्याचे दिवस खूप बेकार आहेत. आपण आपल्या कुटुंबाला घरात जर वाट ठेवले ना, तर मग लोकं काय करतात मग बाहेर कुठे आनंद भेटतो. मग त्याच्यामुळं माणूस टेन्शनमध्ये येतो आणि मग घरात कुटुंबाने आपल्या मुलाबाळांना एक मित्रासारखं, मैत्रिणीसारखं वागवलं पाहिजे. त्यांना प्रेमाची वागणूक दिली पाहिजे. आई-वडील असो, कुणी असो. ह्या सगळ्यांनी जर प्रेमाची वागणूक दिली, तर महाराष्ट्रातला कुठलाच माणूस घराच्या बाहेर जाणार नाही, असं मला वाटतं. आपण मगासपासून जे काही ऐकतोय ना, त्यावरून एक लक्षात येतं आणि ते म्हणजे या सगळ्यामध्ये भीती हा फॅक्टर खूप मोठा आहे. मग त्याच्यासाठीच आपण कुटुंबाला एक प्रेम दिले पाहिजे, प्रेमाच्या भावनेत ठेवलं पाहिजे, विचाराची देवाणघेवाण घेतलं पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याला समजून सांगितलं पाहिजे. तुम्ही मुलांना समजून सांगा, मुलं ऐकतात. मुलींना समजून सांगा, मुली ऐकतात. पण त्यांना जर तुम्ही नुसतं टॉर्चर करत असलं ना, तर टॉर्चरने त्यांच्या मनावर परिणाम होतो, की नाही बाबा माझे वडील टॉर्चर करतात, हाणजोड मारणार आहेत. तसं नका करू. चुकी झाली की त्यांना समजून सांगा, परत ते चुकणार नाहीत.
पण हे प्रत्येक पालकाने, मी महाराष्ट्राच्या प्रत्येक पालकाला सांगेन, की आपल्या मुलाला समजून घ्या. त्यांना समजून सांगा आणि त्यांना रागवा, पण कसं प्रेमाने रागवा, की "बाळा असं नाही, बाळा तसं नाही, की असं नको करू, तसं नको करू." ते मुलं करतात मग. पण त्याला प्रेमाने समजून सांगितलं, की सगळ्या गोष्टी होतात. मला एकच सांगायचं आहे, की आपलं टार्गेट एकच आहे, आपलं ध्येय एकच आहे, की जी महाराष्ट्रातून लोकं हरवले असतील, जे घरातनं निघून गेले असतील किंवा कुणाला माहिती असतील किंवा किंवा हरवलेले लोकं सापडले असतील किंवा माहिती असेल, तर त्यांनी माझ्या नंबरवरती संपर्क करावा. एवढीच मी महाराष्ट्राच्या जनतेला आग्रहाची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागच्या 40 ते 50 मिनिटांपासून आपण हा पॉडकास्ट ऐकतोय आणि या पॉडकास्टमध्ये आत्तापर्यंत लोक कशा पद्धतीने बेपत्ता होतात किंवा घराबाहेर पडतात अशी काही उदाहरणं आपण पाहिली. आता या सगळ्यामध्ये जर स्पेसिफाय केलं तर राग हा खूप मोठा फॅक्टर आहे. बऱ्यापैकी या सगळ्या मिसिंग केसेसमध्ये रागातून या सगळ्या गोष्टी झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे राग आला म्हणून तो व्यक्ती घरातून बाहेर पडला. मग याच्यामध्ये एखादं लहान बाळ असेल किंवा वयोवृद्ध माणूस सुद्धा असेल. या सगळे ज्या वयोगटातली माणसं आहेत ना, ती सगळी बेपत्ता होण्याची किंवा घरातून बाहेर पडण्याची कारणं म्हणजे राग. आणि म्हणूनच रागावरती ताबा जर मिळवला, रागावरती नियंत्रण जर मिळवलं, तर बऱ्यापैकी गोष्टी ह्या सॉल्व्ह होऊ शकतात. आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे कुटुंबातील कलह, कुटुंबातील राग, द्वेष किंवा भांडणं जी काही असतील, ती जर कुटुंबातच सोडवली गेली नाहीत, ती घराबाहेर पडली, तर याचा मग अशा पद्धतीने आपल्याला परिणाम बघायला मिळतो. त्यामुळे जितकं होईल तितकं शक्यतो कुटुंबातली वाद भांडणं ही कुटुंबातच सोडवली गेली पाहिजेत, जेणेकरून अशा परिस्थितीत उद्भवणार नाहीत. त्यामुळे लोक बेपत्ता होण्याचं कारण जसं आपण म्हणतोय राग आहे. या सगळ्या गोष्टीवरून एक लक्षात येतं, की लोकांनी लोकांना समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यांना समजून सांगणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. बाकी सरांचा नंबर आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. त्यांचं नाव आहे शिवाभाऊ पासलकर आणि त्यांचा नंबर सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. आज या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेकांना या पॉडकास्टची आणि सरांची सुद्धा ओळख झालेली आहे. त्यानिमित्तानं त्यांचं काम तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तुमच्या आसपास परिसरामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये जर अशी कुठली व्यक्ती असेल जी बेपत्ता झालेली आहे किंवा घरातून कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने बाहेर पडलेली आहे, त्यांना शोधण्यासाठी तुम्हाला सरांची मदत होऊ शकते. त्यामुळे खालील नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि जर तुमच्या काही समस्या, तुमचे काही प्रश्न, तुमच्या काही अडचणी असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. सोबतच हा पॉडकास्ट तुमच्यासाठी किती महत्त्वपूर्ण राहिला हेही सांगा. चर्चा आवडली असेल तर चर्चेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या पॉडकास्टची, या माहितीची आणि सरांच्या कामाची मदत होईल. बाकी आपण इथेच थांबतोय. सर, तुमचं खूप खूप आभार. तुम्ही इतका बहुमूल्य वेळ आपल्यासाठी दिलात आणि हे काम इतक्या लोकांपर्यंत पोहोचवणं पण गरजेचं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा खूप खूप आभार. प्रेक्षकांना आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात एका नव्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.